येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही संभाव्य पूर परिस्थितीचा अनुभव लक्षात घेता सुसज्ज राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंचगंगा हॉल CPR रुग्णालय येथे आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडीत विषयांची आढावा बैठक घेत संभाव्य स्थितीबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याबाबत बोलताना राजेश क्षीरसागर यांनी CPR रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीच्या डागडुजीसाठी तसेच नूतनीकरणासाठी 48 कोटींचा निधी येत्या काही दिवसात मंजूर होणार आहे. यासह उर्वरित मागण्यांचा प्रस्तावाबाबत तात्काळ पाठपुरावा करून आरोग्य यंत्रणा सक्षम होण्यास आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. यावेळी अधिष्ठाता श्रीमती आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक सुनील देशमुख, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश कांबळे, मुख्य प्रवक्ता डॉक्टर अजित लोकरे, डॉक्टर अक्षय बाफना, डॉक्टर राहुल बडे, डॉक्टर शानबाग, डॉक्टर बनसोडे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कृष्णा लोंढे, अनिकेत जुगदार, अनिल माने आदी उपस्थित होते.